श्रद्धावान उपासक विलास कांबळे साहेब व श्रद्धावान उपासिका मनीषा कांबळेताई यांचं सुद्धा भिक्खू संघातर्फे आम्ही स्वागत करत आहोत. स्वागत आपण स्वीकारावं, आशीर्वाद आपण स्वीकारावा. सब धम्मानुभावे सब संघानुभावेन सदा सोती. मी अजून अधिकारी साहेबांचा फक्त 5 मिनिटं वेळ घेणार आहे. गायकवाड परिवार असेल, कांबळे परिवार असेल, दराडे परिवार असेल, त्यांनी 5 मिनिटांसाठी थांबायचं आहे. आपल्या हातून भक्तजींना आपण संघदानाचे किट देणार आहोत. या ठिकाणी श्रद्धावान उपासिका रत्नप्रभा लोंढे, आप सभी भिक्षु को एक सूचना देता हूँ. श्रद्धावान उपासिका काजू मार्ग में रहते हैं, उनका नाम है रत्नप्रभा लोंढे. तो उन्होंने और कुछ उपासक ने इस कार्यक्रम में कुछ तो भी कमी देखी कि क्या प्रॉब्लम है. अगर हम समाज का ये कार्यक्रम है, मान सम्मान का तो कार्यक्रम है, बाबा साहब को मान वंदना देने का कार्यक्रम है, तो इसमें कुछ कमी है क्या? अगर वो कमी भर पाए तो क्या भरे. तो उन्होंने खुद रिसर्च किया कि जब संघदान यहाँ से होता है और आप जाते हो तो जाते वक्त आपको रिक्शा नहीं मिलती, आपको पैदल जाना पड़ता है. अगर कोई बेस्ट की बस हो तो वो भी भरी हुई रहती है, और कोई आदमी जानबूझकर आपको देखकर रुकता भी नहीं है. सही बात है. तो अभी इस बार चिंता करने की कोई जरूरत नहीं. आयुष्यमती रत्नप्रभा लोंढे इन्होंने बस लगाई है, बस में बैठना है और काजूर मार्ग तक आपको जाना है, इसलिए कोई जल्दबाजी करने की जरूरत नहीं. सर्वांनी लोंढेताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या करायचा आहे. मला हे सांगायचं आहे की हा जो कार्यक्रम आहे हा केवळ एकट्या बुद्ध विहाराचा भंतेजीचा नाही. हा कार्यक्रम आपला आहे, समाजाचा आहे, उपासकाचा आहे, मान वंदनेचा आहे. या कार्यक्रमामध्ये जी जी कमी आपल्याला वाटते, आता इथल्या काही आमच्या चांगल्या एज्युकेटेड उपासक आहे, उपासिका आहे, स्वतः इथून झालेला कचरा उचलतात. म्हणजे जो या कार्यक्रमामध्ये कमी आहे आणि या कार्यक्रमाची अजून स्टेटस कसं वाढवता येईल म्हणून ते पूर्ण आपण करायचे आहे. तर असो मी कांबळे परिवारांना, दराडे परिवारांना आणि गायकवाड परिवारांना इथे समोर बोलू इच्छितो. आपण भिक्खू संघाला संघदानाचे किट द्यायचे आहेत. संघदानाची सुरुवात आपल्यापासून करणार आहोत. संघदानाची एक किट बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी आपण द्यायचे आहे. बंतीजींकडे समोर इकडे तोंड करून उभं राहायचं आहे. सर्व परिवार यासोबतच आयुष्यमान गगन मलिक साहेब सुद्धा येणार आहेत. मलिक साहेबांच्या हस्ते सुद्धा हे दान होणार आहे. सर्व दान बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी होत असते. हे दान कर्म करून बाबासाहेबांना आम्ही मानवंदना देणार आहोत. या साईडला वृषाली रणधीर ताई सुद्धा यायचं आहे. आपण पण संघदानामध्ये यायचं आहे. आप सब यहाँ पे या आमचे काशीनाथ इंगळे साहेब, या तुम्ही फार जीव लावतात, आम्ही त्यांना बाबा म्हणतो आमचे. एक दिवस काशीनाथ इंगळे साहेबांचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक थोडासा जास्त वेळ नाही घेणार. माझा पहिला वर्षवास मिश्रानगरमध्ये होता. मी मुंबईमध्ये 2013-14ला काही पहिल्यापासून यायचो, परंतु वर्षवासाठी 2013-14ला आलो आणि सारखा आजारी पडायचो. आजारी पडालो का इथले मुंबईचे दवाखाने सूट व्हायचे नाही म्हणून औरंगाबादला जायचो. तर 15 दिवस मुंबई आणि त्याचे 4-5 दिवस औरंगाबाद. नंतर इकडे राहत असताना इकडे बाबा बोलले की भंतीजी तुम्ही काय सारखे सारखे औरंगाबादला जाता. म्हटलं इकडचे डॉक्टर मला काही पसंत पडत नाही आणि एवढा मोठा माझ्याकडे काही खर्च पण नाही माझा मेडिकलचा करायला.
ते म्हटले आजपासून तुम्ही जेव्हा कधी बिमार पडले, ज्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेले, जिथं कुठं ॲडमिट होऊ वाटलं तेवढं तिथं ॲडमिट व्हा, त्याचा संपूर्ण बिल मी देणार, मी तुमचा सर्व खर्च उचलणार, असे आमचे इंगळे बाबा आहेत. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत कधी बिमारच पडलो नाही. तर हे सांगायचं आहे की आमच्यासारखे तरुण भिक्षू आहेत, आम्ही भिक्षू आहेत, तर उपासकांनी आमची मेडिकलची जरी जबाबदारी उचलली तर आम्ही आजारी पडणार नाही आणि आम्ही अजून काम कामाचं प्रचार प्रसार करत राहू. तर असो भिक्षू ही किट आपण आपण हे बॅग हातात घ्या, एक एक बॅग. हे जे बॅग आहे याच्यामध्ये संघदान म्हणून भिक्खू संघाला चिवरदान, वस्त्रदान, औषधदान आणि अशा दान वस्तू आहेत. तर त्या तुम्हाला दान करायच्या भिक्खू संघाला. या थांबा एक मिनिट, हातात धरून म्हणा. बनते संघो आम्ही श्रद्धायुक्त चित्ताने भिक्खू संघाला चिवरदान, वस्त्रदान, अष्टपरिष्कार दान श्रद्धापूर्वक दान करत आहोत. आमच्या सर्वांच्या पुण्यकर्मासाठी भिक्खू संघाने आमच्या ह्या दानाचा स्वीकार करावा. हात जोडा. दानं ददन्तु सद्दायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना वीरता हन्तु. गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चेकानं च यं बलं रहन्तानं च तेजेनं रक्षं वन्दामि सर्वसो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधू साधू साधू. धन्यवाद. मात्र हे बाजूला ज्या बॅग दिसतात बरं का साहेब, त्या सगळ्या बॅग 600 भिक्षूंना दान करायचे आहेत. 600 भिक्षूंची क्वांटिटीमध्ये हे सर्व दान उपासकांनी स्वतःहून काही दिलेलं आहे, त्यांच्या नावाने अशा प्रकारे हे जमलेल्या सगळ्या भिक्षूंना दान करण्यात आले. तुम्ही आलात, आम्हाला आनंद दिला. खूप खूप धन्यवाद तुम्हाला, तुमच्या सर्व परिवाराला. खूप मंगल हो सगळ्यांचे. धन्यवाद सगळ्यांचे. मागच्या वर्षी 475 भंतेजी आले होते आणि या वर्षी मला वाटते 600 पेक्षा अधिक आहे का, आता ते दान दिल्यानंतर मला समजेल. तर हा कार्यक्रम वर्षानुवर्ष मोठं होत आहेत आणि अशा मोठ्या पद्धतीने मानवंदन आपण नेहमी देत राहू. हो मंगल हो. चुकली मग वारंवार भेटत योगी भेटत राहा. हो चालेल चालेल. मंगल. मुंबईमधल्या भिक्खू संघाच्या मातोश्री आलेल्या आहेत खूप श्रद्धेनं. आयुष्यमती वाघाई जू मध्ये राहतात, ज्यांनी आपल्या 4 ते 5 मुली, 4 मुली आणि 1 मुलगा सगळ्यांना MBBS डॉक्टर केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा जोरात. 4 मुलींना आणि 1 मुलाला MBBS आणि MD डॉक्टर करणाऱ्या माताजी आणि सगळ्या भिक्खू संघाच्या आई म्हणून एकही भिक्खू संघ मुंबईचा त्यांच्याकडे जेवला नसेल, दान घेतलं नसेल असा एकही भिक्खू नाही. अशा मातोचे जोरात टाळत वाजवा. साधू साधू दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना वीरता हन्तु. गच्छन्तु देवता गता साधू साधू साधू. या सगळ्या अख्ख्या भिक्खू संघाचा आशीर्वाद. ठीक आहे, जेवढा बसताय तुम्हाला बसा. प्रमुख अतिथी आपल्या सर्वांना कळवू इच्छितो की पूजनीय भिक्खू विश्रांतपती महाथेरो यांचं कार्य
या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जवळपास 45 वर्षापेक्षा जास्त कार्य आहे. आपण प्रत्येकाने ऐकलंच आहे की बंतेजींनी औरंगाबादला 110 एकरची जी जागा आहे ती आपल्या समाजाला उपयोगी पडण्यासाठी मोठमोठे विहार निर्माण केलेले आहेत. आमच्यासारखे आणि अनेक तरुण त्या ठिकाणी त्यांना मोठं केलेलं आहे. बंतेजींच्या कार्यामुळे कोणी इंजिनियर बनलं, कोणी डॉक्टर बनलं, कोणी प्राध्यापक बनलं, कोणी वकील बनलं. अशा प्रकारे मोठ्या बंतेजींचं काम महाराष्ट्रामध्ये आहे. त्याचबरोबर बंतेजींनी आपल्या आयुष्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा काही लेणीवर अतिक्रमण झाल्यानंतर अतिक्रमण टाळण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. एक उपासक या ठिकाणी आला नाही, नंतर त्यांनी सांगितलं असतं एक किस्सा जो एकविरा त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण टाळण्यासाठी बंतेजी गेले असताना किती मोठा प्रसंग ओढवला होता. तुम्हाला अजून एक सांगतो, असे संघर्ष बंतेजींनी भरपूर केलेत. एवढंच काय, आपल्या जयभीमनगर बुद्ध विहारामध्ये सुद्धा बंतेजी राहत होते. तर बंतेजींना भीती घालण्यासाठी अनेक लोकांनी दरवाजावर लाथा मारल्या, पत्र्यावर दगड मारलं बंतेजीला या विहारातून पळून जाण्यासाठी. परंतु तुमच्या सर्वांच्या माहितीस्तव सांगतो की आतापर्यंत जो कोणी बंतेजींना घाबरवण्यासाठी येत होते ते चिरीमिरी गुंडे होते, ते चिरीमिरी चिंधी चोर लोक होते. बंतेजी मुळात ब्लॅक बेल्ट शिकलेले आहेत, तर त्या गुंडांना माहिती नाही म्हणून त्या ठिकाणी येत होते. म्हणून प्रत्येक भिक्षूंनी त्याचा आदर्श घ्यावा. बंतेजी ब्लॅक बेल्ट शिकल्यामुळे असे किती मोठे गुंडे आले तरी बंतेजीला काही फरक पडत नाही. तर असे भिक्षू आपल्या समाजामध्ये घडले पाहिजे. या ठिकाणी उपस्थित विनाचार्य बंते यांचं भाषण होणार आहे. मोठ्या बंतेजींनी जे काही बुद्धगया मुक्ती आंदोलनचं धरणा प्रदर्शन चालू होता, तर मध्यंतरी जेव्हा बंतेजींनी जे आपलं विहार बांधलेलं आहे 500 लोकांना राहण्यासाठी, तर त्या विहारामध्ये जेव्हा धरणा बंद होत होता तर काही लोकांनी तो धरणा चालू ठेवण्यासाठी उपासकांनी लक्ष द्या, फार महत्वाचा विषय आपणास सांगत आहे जो आपल्याला माहिती नाही. इथे समोर बसलेले उपासिका लक्ष द्या. जो बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाचा धरणा चालू होता, तर तो धरणा बंद करत असताना बंतेजींनी त्या धरणाला आपल्या विहारामध्ये जागा दिली. जे विहार बांधलेलं आहे विश्रांतवती महाविहार बंतेजींनी ते बांधलेलं आहे, त्या विहारामध्ये धरणा चालू केला. तो धरणा चालू केल्यानंतर तिथे सुद्धा प्रशासन आलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बुद्धगया मुक्ती आंदोलनचा धरणा बंद करा, हे चालू करू नका. म्हणून जेव्हा बंतेजींच्या विहारामध्ये आलं तेव्हा त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी अजून एक खोड काढली की हे जे काही बिल्डिंग बांधलेली आहे ही बिल्डिंग अनधिकृत आहे, तर ही बिल्डिंग सुद्धा तोडण्यात यावी. अशा प्रकारचं बजावल्यानंतर म्हणजे बघा, बुद्धगया मुक्ती आंदोलन चालू आहे, एकतर तिथल्या अधिकाऱ्यांनी ते बंद केलं. तिथल्या वेगवेगळ्या देशाच्या वेगवेगळ्या मॉनिस्ट्री होत्या, निगमा असेल, वेगवेगळं अजून कुठलं सेंटर असेल, ते त्यांना आतमध्ये घेण्यास तयार नाही, कारण की तिथलं प्रशासन ते धरणा बंद करू इच्छित होतं. परंतु जेव्हा आपल्या विहारामध्ये आलं तर आपलं विहार सुद्धा तोडायचं त्यांनी एक ऑर्डर काढली. तर बंतेजींनी त्यांना काय माहिती बंतेजी कुठल्या म्हणजे लेवलचे आहेत. तर बंतेजी म्हटले तुला हे तोडायचं आहे ना, तर तू पहिले तिथं पाटी लावलेली आहे, त्या पाटीवरचं एक नाव वाचून आहे म्हणे, तेव्हा तुम्हाला हे बिल्डिंग तोडायचा आदेश आहे. तो उपासक गेला, अधिकारी गेला, उपासक मोठा अधिकारी गेला आणि तिथे लिहिलं होतं की सदर या महाराष्ट्र टेम्पलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं उद्घाटन रासू गवई साहेबांनी केलेलं आहे, जे की तिथले राज्यपाल होते. त्या राज्यपालचं नाव पाहिलं तो अधिकार धूम पळत गेला. तो म्हटलं चालतं तुमचं आंदोलन. तर बंतेजी
इकडे ही क्वालिटी आहे, कराटेची ब्लॅक बेल्टची असेल किंवा मोठमोठ्या लोकांसमोर आपला छाप प्रभाव पाडायचा असेल किंवा समाजामध्ये काम करण्याचं असेल तर ते कार्य असल्यामुळे आजही बुद्धगया मुक्ती आंदोलन हे लढा सुरू आहे.